उपवासाला 30-30 साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर या महाशिवरात्रीला ना तुम्ही अशी ही उपवासाची साबुदाण्याचा फुलका करून बघा. त्याचबरोबर आहे ना, उपवासाची तर्रीवाली बटाट्याची भाजी. दोन्हीही पदार्थ अतिशय झटपट बनतात आणि खूप सुंदर लागतात. छान पोटभरीचा हा मेनू होतो. 30-30 खिचडी, वडे खाण्यापेक्षा आहे ना, हे उपवासाचा साबुदाण्याचा फुलका आणि बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही आवडेल आणि सोबतच घरच्यांनाही आवडेल, इतकी ही सुंदर बनते. चला तर मग आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाण्याचा फुलका आणि बटाट्याची भाजी. तर उपवासाचा साबुदाण्याचा फुलका आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ना आपल्याला आधी हे वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी ना इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. शेंगदाणे मात्र छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि आता हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक नाही वाटायचं, जरासं जाडसरच ठेवायचं. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. छान हे वाटून झालेलं आहे. आता हे बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि आपल्याला इथे आहे ना साबुदाण्याचं पीठ रेडी करायचं आहे. सो त्यासाठी इथे मी 1.5 वाटी हा मोती साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी मोठा साबुदाणा सुद्धा वापरू शकता. आणि हा साबुदाणा आहे ना आपल्याला न भिजवता किंवा न भाजता आहे ना छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. याची छान एक बारीक पावडर झाली पाहिजे. कुठेही हे पीठ जाडसर नाही राहिलं पाहिजे. छान फाईन पावडर आपण याची करून घ्यायची आहे आणि बघा मस्त अशी इथं ही साबुदाण्याची पावडर रेडी झालेली आहे. आता ती बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आपण साबुदाण्याचा फुलका बनवायला घेऊया. तर साबुदाण्याचा फुलका बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः साहित्यामध्ये 1 वाटी हे साबुदाणा पीठ घेतलेलं आहे, जे आत्ताच आपण बनवून घेतलेलं होतं. 1 वाटी पिठा घेतलेला आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरचीचं जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे. सोबतच 2 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे, चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये मी हे साबुदाण्याची पिठी ॲड केलेली आहे. बाकीची उरलेली पिठी मी साईडला काढून घेतलेली आहे. ती आपल्याला नंतर लागणार आहे. त्याचबरोबर इथे ना जे बटाटे आपण घेतलेले होते उकडलेले ते ना आपल्याला खिसून घ्यायचे आहे. यामुळे ना या पिठाला एक छान चिकटपणा येईल आणि मस्त असं बाइंडिंग बनेल. त्यामुळे ना पराठा किंवा फुलका लाटायला अगदी सोपं जाईल. म्हणून बटाटा आपल्याला इथं खिसून घ्यायचा आहे. हाताने स्मॅश करून घेऊ नका. खिसल्यामुळे बटाट्याला एक छान चिकटपणा येतो. त्यामुळे फुलका छान बनतो. आता आहे ना यात मी ॲड करणार आहे चिली फ्लेक्स. हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता. सोबतच जो शेंगदाण्याचा कूट आपण बनवून घेतलेला होता तो ॲड करणार आहोत आणि चवीपुरतं मीठ मी इथे ॲड केलेलं आहे. आता आहे ना हे सगळं साहित्य आपल्याला कोरडंच हाताने आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा. आधी आहे ना आपण हे सगळे साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊया. एक 2-3 मिनिटं एक छान आपण हे हाताने असं रगडून मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर हा साबुदाणा आपण भिजवलेला नसतो त्याच्यामुळे हा पाणी जास्त ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळे ना भरपूर पाणी घालून आहे छान मऊसूत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. साधारणतः जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, येस तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मऊसूत. तर एवढं सगळं पीठ मळण्यासाठी ना साधारणतः मला इथं 1.5 कप पाणी लागलेलं आहे. आता इथं साबुदाण्याचं पीठ रेडी झालेलं आहे. ते आपण 15 मिनिटं छान भिजत ठेवूया. तोपर्यंत आहे ना बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते हाताने मी स्मॅश करून घेतलेले आहेत. आपल्याला इथे बटाटे कट नाही करायचे. सोबतच अर्धी वाटी हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, जो आपण बनवून घेतलेला होता. त्याचबरोबर अर्धी वाटी दही, जिरं घेतलेलं आहे. जिरं हे टोटली ऑप्शनल आहे. नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता. सोबतच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता आहे ना बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं पॅन मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेला होता. पॅन चांगला गरम झाला तर त्यात 1 चमचा मी साजूक तूप ॲड केलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर ना यात मी जिरं ॲड करणार आहे आणि जिरं आहे ना आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे. जिरं कच्चं नाही ठेवायचं, नाहीतर मग त्या भाजीमध्ये जिऱ्याचा कच्चा वास येतो. जिरं चांगलं तडतडल्यानंतर यातच आपण ॲड करणार आहोत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, जे आपण आधी बनवून घेतलेलं होतं आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ना एक 2-3 मिनिटं मी छान
परतून घेणार आहे. शेंगदाणे भाजलेले असतात त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही. इथे जर भाजके शेंगदाणे नसेल तर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता. त्यानेही ही भाजी छान बनते. पण मी शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्याचाच वापर करते. आणि हे बघा एक 2-3 मिनिटं झालेले आहेत. हे शेंगदाण्याचा कूट आहे ना छान परतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याला छान तूप सुटलेलं आहे. आता या स्टेजला आहे ना आपण यात ॲड करणार आहोत दही. दह्यामध्ये ना मी ही लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि हे दोन्हीही छान मिक्स करून घेणार आहे. दह्याचा वापर करताना मात्र आहे ना दही इथं फ्रेशच वापरा. शिळं दही किंवा आंबट दही वापरू नका. त्यामुळे ना भाजीची चव बिघडते. ताजं फ्रेशच दही वापरा. आता आहे ना यात आहे ना ही मिरची पावडर आणि मीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपण या मिश्रणमध्ये ॲड करणार आहोत आणि एक 2-3 मिनिटं आहे ना दही ॲड केल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण छान परतून घेणार आहोत. याला आहे ना छान तूप सुटलं पाहिजे. या स्टेजला गॅसची फ्लेम मात्र मंद हवी आहे. मंद गॅसवरती हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत आणि हे बघा तुम्ही बघू शकता एक 2-3 मिनिटांनी याचा रंगही बदलत आलेला आहे आणि छान हा जो मसाला आहे ना हा छान दाटसर झालेला आहे. येस. तर इथे मसाला आपला छान परतून झालेला आहे. कडेने तूपही छान सुटलेलं आहे. आता या स्टेजला आहे ना मी यात पाणी ॲड करणार आहे. तर तुम्हाला साधारणतः ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे ना, त्या हिशोबाने यात पाणी ॲड करा. मी साधारणतः आहे ना इथं 1 वाटी पाणी ॲड करते. कारण आहे ना जशी-जशी ही भाजी थंड होत जाते ना, तशी ती अजून दाटसर होते. त्यामुळे सुरुवातीला आहे ना आपण यात 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी ॲड केल्यानंतर आहे ना इथे ना या स्टेजला हे सगळं छान मिक्स केल्यानंतर आपण याची टेस्ट बघायची, की मीठ कसं आहे ते. कमी असेल तर थोडंसं घालू शकता. नंतर यात मी चिमूटभर साखर घातलेली आहे. यामुळे ना टेस्ट छान बॅलन्स होते आणि हे बघा याला एक छान उकळी आल्यानंतर ना यात हा स्मॅश केलेला बटाटा आहे ना, तो मी ॲड केलेला आहे आणि चमच्याने ना हा बटाटा अजून थोडासा मी स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे ना भाजी छान दाटसर होते. येस. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं आहे ना आपण ही भाजी अशी झाकून ठेवून देणार आहोत. 10 मिनिटांनंतर चेक करूया. तिथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता उपवासाची बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आणि वास तर अप्रतिम येतोय. मस्त चवीला लागते ही बटाट्याची भाजी. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि येस, या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे ना आपण बाजूला बाउलमध्ये काढून घेऊया. तर बटाट्याची भाजी इथं रेडी झालेली आहे. आता आपण आहे ना उपवासाचा फुलका बनवायला घेऊया. तर साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि हे पीठ आहे ना छान भिजलेलं आहे. आता आहे ना मी इथे हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे बघा इथे ना साधारणतः तुम्हाला फुलक्याची साईज किती कमी जास्त हवी आहे त्या हिशोबाने हे एक पिठाचा आपण पेढा करून घेणार आहोत. तर मला अगदी छोटे-छोटेच फुलके लागतात. त्यामुळे मी इथे ना पेढ्याची साईज छोटीच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलक्याची साईज कमी जास्त करू शकता. आता जी उरलेली पिठी होती ना, त्यात आपण हा पिठाचा पेढा आहे ना, छान घोळून घेणार आहोत आणि हे पीठ लावून आहे ना, आपल्याला हा फुलका छान लाटून घ्यायचा आहे. तर इथे ना आधी मी पोलपाटला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं होतं, की जेणेकरून ते चिकटू नये आणि अगदी हलक्या हाताने ना, हा फुलका आपल्याला लाटायचा आहे. तर लाटताना आहे ना, अशा कडा इथे थोड्याशा चिरल्या जातात. पण काही हरकत नाही. आपण नंतर त्याला एक व्यवस्थित शेप देणार आहोत आणि हे बघा सारखं असं आहे ना उचलून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पातळ असा हा फुलका आपण लाटून घेणार आहोत. आणि याच पद्धतीने ना मी सगळे बाकीचे फुलके लाटून घेणार आहे. तर हे बघा इथे हा फुलका छान लाटून झालेला आहे. मी आता ही बाजू उलटून घेतलेली आहे आणि हलकासा आहे ना इथे मी अजून थोडासा लाटून घेतलेला आहे आणि आता याला आहे ना आपल्याला एकसारखा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी माझ्याकडे अशी ही प्लेट आहे. या प्लेटच्या साहाय्याने ना मी हा फुलका व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते सगळं मी काढून घेणार आहे आणि हे बघा मस्त असा गोल गरगरीत छान फुलका रेडी झालेला आहे. मी तुम्हाला हा जवळून दाखवते. छान हा आहे बघा अगदी इझिली बनतो आणि छान पातळ आहे आणि मग हे बघा मस्त दिसतो. येस, आता थिकनेस सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खूप जास्त जाड नाहीये, छान पातळ आहे आणि आता हा फुलका रेडी आहे. आपण हा भाजून घेऊया. तर त्यासाठी ना इथं पॅनवरती मी थोडंसं आधी तूप सोडलेलं आहे, की जेणेकरून हा फुलका आहे ना, या तव्याला चिकटू नये म्हणून. आणि आता यावर आहे ना, आपल्याला हा फुलका छान भाजून घ्यायचा आहे. तर मीडियम फ्लेमवरती आपण फुलका छान खरपूस असा भाजून घेणार आहोत. येस.
आता हे खालच्या बाजू भाजून झाल्यानंतर मी ही बाजू उलटून घेतलेली आहे आणि आता याला आहे ना मी थोडंसं वरून तूप लावणार आहे. तर मी इथे ना तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही तूप किंवा तेल कशाचाही वापर करू शकता. तेल मात्र इथं शेंगदाणा तेलाचाच वापर करा. दुसरं कोणतं तेल वापरू नका आणि हे बघा मस्त असा हा फुलका आहे ना, छान भाजून घेणार आहोत आपण आणि याच पद्धतीने ना मी साबुदाण्याचे हे सगळे फुलके बनवून घेणार आहे. या साबुदाण्याच्या फुलक्याचं एक वैशिष्ट्य सांगते, की हा थंड जरी झाला ना, तर छान मऊसूत राहतो. हे बघा मस्त असा हा फुलका रेडी झालेला आहे. मी परत एकदा दाखवते. हा असा भाजला जातो. येस. आणि याच पद्धतीने आपण बाकीचेही फुलके बनवून घेऊया. अशा पद्धतीने इथे हे उपवासाचा साबुदाण्याचा फुलका रेडी झालेला आहे आणि सोबतच आहे ना मस्त अशी ही दाटसर तर्री असलेली बटाट्याची भाजी. दोन्हीही चवीला खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही आवडेल आणि छान पोटभरीचा असा हा मेनू होतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.